नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या BEd महाविद्यालयातील BEdच्या सेकंड सेमिस्टरला जो हिस्ट्री टीचिंग मेथड इतिहास अध्यापन पद्धती या नावाचा विषय, त्या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मी प्राध्यापक MR जोशी, MA सेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया हिस्ट्री टीचिंग मेथड इतिहास अध्यापन पद्धती या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका. पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही कोणत्या विषयाचा पेपर आहे तो वाचून घ्या, त्याची माहिती नीट वाचावरची. फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, BEd फर्स्ट इयर, सेकंड सेमिस्टर, पेडॅगॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट्स, पार्ट फर्स्ट, हिस्ट्री टीचिंग मेथड, इतिहास अध्यापन पद्धती. मॅक्झिमम मार्क्स 50 CBCS पॅटर्नचा पेपर आहे. टाईम ड्युरेशन आहे 2 hours. तर सुरुवातीला नोट बी सूचना वाचून घ्या. नोट बी, first question number 1 is compulsory. Second, from the question number 2 to 4 solve any 2. Third, from question number 5 to 7 solve any 2. मराठीमध्ये सूचना अशा दिलेल्या. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य, पहिली सूचना. दुसरी सूचना, प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. तिसरी सूचना, प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. तर या सूचना नीट वाचून घ्या. याहून आपल्या लक्षात येतं की 5 प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न अनिवार्य आहे. पहिला प्रश्न असा आहे, क्वेश्चन नंबर 1, राईट शॉर्ट नोट्स ऑन फॉलोइंग एनी 4, 10 मार्क्ससाठी आहे. पहिली टिप आहे ड्रॅमॅटायझेशन, दुसरी आहे ॲन्युअल प्लॅनिंग, थर्ड आहे मॅक्झिम्स ऑफ टीचिंग, फोर्थ आहे इलिजिबिलिटी अँड कॉम्पिटन्सी ऑफ हिस्ट्री टीचर, आणि फिफ्थ आहे व्हॅल्यूज ऑफ हिस्ट्री. तर 5 टिपा दिलेल्या आहेत, त्याच्यातल्या कोणत्याही 4 लिहायच्यात. प्रत्येक टिपेला 2.5 मार्क त्या ठिकाणी आहे. मराठी व्हर्शनमध्ये सुद्धा दिलेले आहेत. पहा, खाली दिलेल्या टिपा थोडक्यातल्या. कोणत्याही 4वर फर्स्ट नाट्यकरण, दुसरी वार्षिक नियोजन, तिसरी अध्यापन सूत्रे, चौथी इतिहास शिक्षकाची पात्रता आणि क्षमता, आणि 5वी इतिहास विषयाची मूल्ये. तर ह्या 5 टिपांपैकी कोणत्याही 4 टिपा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क आहेत, असे एकूण 10 मार्क होतात. तर प्रत्येक टिप ही साधारणपणे 1.5 ते 2 पेजेस लिहिणं गरजेचं आहे. साधारणपणे 450 ते 500 शब्दांमध्ये एक टिप लिहिणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याच्यानंतर निबंध वजा प्रश्न दीर्घोत्तरी अशा पद्धतीचा असणार आहे. क्वेश्चन नंबर 2, एक्सप्लेन द सोर्स मेथड ऑफ हिस्ट्री टीचिंग विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. इतिहास अध्यापनाची आधार पद्धती, तिच्या गुण व दोषांसह स्पष्ट करा. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तर हे 10 मार्कासाठीचा क्वेश्चन साधारणपणे 2.5 ते 3 पेजेस म्हणजे 1500 ते 2000 शब्द त्या ठिकाणी असले पाहिजेत. एवढ्या मोठ्या लेंथचा तो त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला लिहायचा आहे, त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर 1500 ते 1800 किंवा 2000 इतकी शब्दमर्यादा त्या ठिकाणी असावी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज मीन बाय कोरिलेशन, एक्सप्लेन द कोरिलेशन ऑफ हिस्ट्री विथ मॅथमॅटिक्स अँड सायन्स. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. समवाय म्हणजे काय, इतिहासाचा गणित आणि विज्ञान ह्या विषयांशी असलेला समवाय स्पष्ट करा. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. पहिल्यांदा समवाय म्हणजे काय त्या ठिकाणी सांगायचं उदाहरण देऊन, आणि इतिहासाचा गणित व विज्ञान ह्या 2 शालेय विषयांशी असलेला समवाय त्या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4, डिस्कस द व्हेरियस इन सर्व्हिस ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑफ हिस्ट्री टीचर्स. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. इतिहास शिक्षकांसाठी असलेल्या विविध सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांची चर्चा करा. त्याच्यामध्ये सेमिनार्स आले, त्याच्यानंतर कार्यशाळा आल्या, रिफ्रेशर कोर्सेस आले, त्याच्यानंतर अभ्यासक्रमाच्या बाबतीतलं ट्रेनिंग आलं. ह्या सगळे त्या ठिकाणी इन सर्व्हिस ट्रेनिंग प्रोग्रामच्या बाबतीत तुम्हाला त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ लेसन प्लॅन ऑफ हिस्ट्री विथ सुटेबल एक्झाम्पल. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. इतिहास पाठ नियोजनाच्या पायऱ्या उदाहरण स्पष्ट करा. तर त्या ठिकाणी तुम्ही फायनल पाठ घेतलेला आहे, तर फायनल पाठ घेतलेला असेल तर तेच उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी देता येईल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 काय दिलेलं पहा, हाऊ विल यू यूज क्वेश्चनिंग अँड एक्सप्लेनेशन टेक्निक्स इन टीचिंग ऑफ हिस्ट्री. इतिहास अध्यापनात तुम्ही प्रश्न आणि स्पष्टीकरण तंत्रांचा वापर कसा कराल. तर हे या ठिकाणी इतिहासाची उदाहरणं देऊन तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. प्रश्नोत्तर तंत्राचा वापर कसा कराल आणि स्पष्टीकरण तंत्राचा सुद्धा, तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे.
आणि लास्ट क्वेश्चन आहे 7th. एक्सप्लेन द प्लेस ऑफ हिस्ट्री इन स्कूल करिक्युलम. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. शालेय अभ्यासक्रमातील इतिहासाचे स्थान स्पष्ट करा. तर असे एकूण त्या ठिकाणी 7 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न अनिवार्य, दुसरा, तिसरा, चौथा. दुसरा, तिसरा, चौथा या गटातून कोणते 2 प्रश्न सोडवायचे ते एक ऑप्शनला आहे. दुसरा, तिसरा सोडवा, तिसरा, चौथा किंवा दुसरा, चौथा. त्याच्यानंतर 5वा, 6वा, 7वा या ग्रुपमधून कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे. 5वा, 6वा सोडवा किंवा 6वा, 7वा किंवा 5वा, 7वा. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहजपणे लिहिता येईल, म्हणजे त्याचा अभ्यास झालेला आहे, अशी प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही त्याची उत्तरं लिहायची आहेत. आणि जे प्रश्न येत नाहीत, कठीण वाटत आहेत, ते त्या ठिकाणी काय करायचं, टॅकल करायची नाहीत. सोपी जी वाटतात, जी सोपी आपल्याला प्रश्न वाटतात तीच फक्त त्या ठिकाणी सोडवायची आहेत. अवघड प्रश्नांना त्या ठिकाणी शक्यतो टाळायचं आहे. पण कमीत कमी आपल्याला पहिला प्रश्न तर अनिवार्याचे, दुसरा, तिसरा, चौथा याच्यातून 2 सोडवायचे आहेत आणि 5वा, 6वा, 7वा याच्यातून 2 सोडवायचे आहेत. मॅक्झिमम क्वेश्चन जर त्या ठिकाणी सॉल्व केलेले असतील तुम्ही हे दिलेल्यापैकी, तर त्या ठिकाणी तुम्हाला कसं आहे की मॅक्झिमम प्रश्न जर सॉल्व केले तर 50 पैकी तुम्हाला त्या ठिकाणी 40 ते 36पर्यंत गुण मिळू शकतात. त्यामुळे सर्व प्रश्न त्या ठिकाणी जे तुम्हाला ऑप्शन्स आहेत दिलेले आहेत ते सोडवा. म्हणजे एकूण प्रश्न 5 त्या ठिकाणी तुम्हाला सूचनेप्रमाणे सोडवणं आवश्यकच आहे. एक्स्ट्रा प्रश्न सोडविण्याची गरज त्या ठिकाणी नाही. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.